नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं यूट्यूब चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये। नेहमी मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येत असते। त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त चमचमीत असा रगडा पॅटीस। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत प्लीज 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 शेअर करा। सुरुवातीला मी पांढरे वाटाणे पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम घेतलेले आहेत आणि ते 5 ते 6 तासांसाठी मी भिजत ठेवले होते। आता आपण हे कुकरमध्ये घालूया आणि त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंच वर आपण पाणी ठेवायचं आहे। सोबतच त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा धनेपूड हे सर्व घालून आपण याला साधारण 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता मी एका मिक्सरच्या जारमध्ये 2 इंच आलं आणि 4-5 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेल्या आहेत। आता मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी त्यात घातलं थोडंसं जिरं, जिरं छान तडतडलं की आपण त्यात घालायचे आहे आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, आणि मी साधारण 5 ते 6 बटाटे छान उकडून घेतलेले आहेत। आता मी एक बटाटा अशा प्रकारे इथे स्मॅश करून घालते। तुम्ही हवं तर स्मॅशरचा सुद्धा उपयोग करू शकता। आणि ही रेसिपी साधारण 8 ते 10 लोकांच्यासाठी बनवलेली आहे। जर तुमच्या घरात कमी माणसं असतील तर तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता हे सारे बटाटे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थितपणे सारं मिश्रण एकजीव झालं की आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। खूपच मस्त आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आता मुलांना सुट्ट्या आहेतच तर मुलं संध्याकाळी खेळून आल्यानंतर खायला काहीतरी मागतात, अशा वेळी पटकन आपण ही रेसिपी त्यांना बनवून देऊ शकतो। वरून आता मी चवीनुसार मीठ घातले आणि आता स्मॅशरच्या सहाय्याने मी पुन्हा एकदा हे सारं मिश्रण मिक्स करून घेते। वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे।
बटाटे व्यवस्थितपणे मॅश झालेले आहेत. आणि आता गॅस बंद करून मी हे थंड होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण रगडा बनवूया. रगड्यासाठी मी एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यात हा शिजलेला वाटाणा मी काढून घेते. तुम्ही इथे बघू शकता वाटाणा अगदी व्यवस्थितपणे शिजलेला आहे. मंद आचेवर मी हे ठेवलेलं आहे. तर आता आपण याचा रगडा कसा बनवायचा ते पाहूया. सुरुवातीला मी यामध्ये घातलंय चवीनुसार मीठ. आणि आपल्याला याला एक उकळी आणून द्यायची आहे. आणि आता स्मॅशरच्या साहाय्याने जितकं आपल्याला शक्य आहे तितकं हे थोडंसं मोठं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये घालते प्रत्येकी एक चमचा धने जिरे पूड. आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. आता मी यामध्ये थोडीशी साखर घातली आहे. आता एक उकळी आली की हा आपला रगडा तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण मस्त असे क्रिस्पी पॅटीस बनवून घेऊयात. आता पॅटीससाठी मी इथे एक पॅन ठेवलाय आणि हाताला थोडंसं तेल लावून घेऊन बटाट्याची अशी या प्रकारे टिक्की बनवायची आहे. अशा प्रकारे मी इथे टिक्की बनवून घेतलेली आहे. आता पॅनवर थोडंसं तेल सोडायचं आहे आणि आपण ह्या टिक्की यावर शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपण ह्याला पलटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूपच छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे एका बाजूला. तर आपण दुसरी ही बाजू व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायची आहे. ती बाजू फ्राय होईपर्यंत मी उरलेले पॅटीस सुद्धा करून घेते. दोन्ही बाजू व्यवस्थितपणे फ्राय झालेल्या आहेत. कलर तर खूपच सुरेख आलेला आहे. आणि आता आपण आणि इकडे आपला रगडा सुद्धा तयार आहे. तर त्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते. आणि जेव्हा आपण सर्व करू तेव्हा रगडा पुन्हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. वरून छान अशी कोथिंबीर घातली आहे मी. थोडंसं काळं मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते. आता आपण
सर्व कसं करायचं ते पाहूया. एका प्लेटमध्ये मी आधी थोडासा रगडा घेते. त्यामध्ये आपण 1 ते 2 टिक्की ठेवायचे आहेत, किंवा जे आपण पॅटीस म्हणतो ते 2 पॅटीस मी घेतलेले आहेत. मस्त असे क्रिस्पी पॅटीस आपले बनलेले आहेत. आणि त्यावर पुन्हा थोडा आपण रगडा घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. वरून आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी घातली आहे मी. साधारण 1 चमचा तिखट हिरवी चटणी सुद्धा घातलेली आहे. वरून थोडासा चाट मसाला घातलेला आहे. थोडीशी धनेपूड, थोडीशी जिरेपूड आपल्याला अशी भुरभुरून घ्यायची आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घालायची आहे. तर मैत्रिणींनो, हा आपला रगडा तयार झाला आहे खाण्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरून डाळिंबाचे दाणे किंवा शेव सुद्धा घालू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.